छत्रपती संभाजीनगरात उभाठाक गटाच्या पराभवाला अंबादास दानवे जबाबदार आहेत असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय. हा पराभव ते स्वीकारणार नाहीत, मात्र हे सत्य आहे असंही खैरे यांनी म्हटलेलं आहे. धक्कादायक म्हणजे अखेरचे 7 दिवस ते प्रचारामध्ये नव्हते आणि गायब होते. कुठे गायब होते हे माहीत नाही. कदाचित काही सेटिंग होती का असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरवर अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता होती. शिवसेना मोठा भाऊ, भाजप छोटा भाऊ आणि अशा पद्धतीनं अनेक वर्ष यांनी सत्ता गाजवली. मात्र त्यानंतर युती तुटली, शिवसेनेचं विभाजन झालं आणि यावेळेस सगळेच पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवत होते आणि या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ झाला आणि शिवसेनेचं पूर्णतः पतन झालेलं आहे. ज्या शहरावर शिवसेनेनं सर्वाधिक उमेदवार निवडून आणले त्या शहरात आता शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे अवघे 6 जण निवडून आलेले आहेत. अवघे 6 जण. आकडा पण जर तुमच्यासारख्या नेत्यांनी म्हणावा तर अत्यंत कमी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. मी स्वतः दुःखी आहे की ज्या ठिकाणी आम्ही 30 ते 40 जागा निवडून आलेल्या होत्या त्या ठिकाणी एक तर 6 जागा आल्या फक्त. त्याचं कारण असं आहे की बरेच जण फुटले आणि परवा पण मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत काय आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडलं भाजपने आणि त्यांनी तिकडे घेऊन गेले. ते शिंदे गटाने सुद्धा घेतलं पण आमच्याकडे कार्यकर्ते ठेवलेच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तरी पण आमच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने त्या ठिकाणी प्रचार केला, जिद्दीने त्या ठिकाणी मतदान खेचलं आणि तुम्हाला सांगतो की आमच्याकडे पैसा नाही आहे, पक्षाकडे पैसा नाही आहे आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून त्या ठिकाणी लोकांनी स्वतःच काहीतरी लावून मग त्या ठिकाणी इथपर्यंत आणलं. नाही पण कार्यकर्ते गेले. नाही म्हणून त्या ठिकाणी मी सांगतो की 6 जागा काही नसताना आम्ही आणल्या. भारतीय जनता पार्टीने 58 जागा आणि शिंदे गटाने 12 जागा ज्या आणल्या त्या जागा म्हणजे प्रचंड पैशाने आणल्या. प्रचंड पैसा त्यांच्याकडे, दोघांकडे पण खूप पैसा आहे. ते पैशाने निवडणूक जिंकतात आणि पैशाने निवडणूक जिंकून त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की म्हणजे पूर्वी भाजप म्हणायचे ना काँग्रेस को जनाधार नाही आहे, जनाधार हमको आहे. आता हा जनाधार ते विकत घेतात. म्हणजे जनाधार विकत घेऊन त्या ठिकाणी ते विजय तर विजयच ना. नाही आता मी म्हणलं आता विजय त्यांचा विजय ना ठीक आहे. मी म्हणलं त्यांचा विजय झाला, पराभव तो पराभव नाही तुमचा. आमचा पराभव झाला हरकत नाही, त्यांचा विजय झाला. पण तुम्ही मला सांगताय की तुमचे कार्यकर्ते निघून गेले, तुम्ही होते, अंबादास दानवे होते, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. 2 जण मिळून पण कार्यकर्ते थांबवू शकले नाही. पण ते झालं नाही, शक्य झालं नाही. ते दोघे मिळून त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलोच नाही. मी किती वेळेस फोन करायचो त्या व्यक्तीने मला म्हणजे माझा फोन घेतला नाही. अंबादास दानवेने फोन घेतला नाही, काही नाही. मी बरंच बरं असे अनेक जण होते की ते फोन करायचे त्यांना केलं. काय असं ते अंबादास दानवेने असं करावं हे काही समजत नाही. पण आज जर आम्ही बसून केलं असतं तर निश्चितच आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या. पण काही समजत नाही मला की का असं केलं त्याने. आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, शेवटी आम्हाला आमची शिवसेना जी आम्ही वाढवलेली आहे, आम्ही टिकवलेली आहे, ती शिवसेना आमची परत टिकवली. अंबादास दानवेंची शिवसेना नाही का तुम्ही वाढवली? तुम्ही नाही, त्याचं कारण मग त्यांनी पक्ष चालवायचा काय एकट्याने चालत नाही. पक्ष सगळ्यांना 4-5 सगळ्या जणांना चर्चा करून करायचं असं. हे जर चर्चा करूनच करत नाही, फक्त मी एकटाच करणार, मी एकटाच पाहणार, मी एकटं पाहणार, कोणी दुसरं लक्ष पण देणार नाही, काय मी पाहून घेतो, नाही मी पाहून, असं चालत नाही. तुम्ही कामच केलं नाही. प्रचंड काम केलं मी, काम केलं म्हणजे सगळीकडे फिरलो मी. त्यांनी करू दिलं नाही. ते करू देत नव्हते. ते मला सांगत पण होते की तू इकडे जागा. आम्ही हां ठीक आहे असं म्हणत होतं. शेवटी मी एक सांगतो तुम्हाला की पक्ष काय एका माणसावर चालत नाही. पक्ष त्या ठिकाणी असं पदाधिकाऱ्यांना घेऊन चाललं तर त्या ठिकाणी पक्ष टिकतो, वाढतो. तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जर तुम्ही म्हणताय अशी वागणूक दिली, मग तुम्ही उद्रेक केला नाही, शांत राहिले, सहन केलं. मी पक्षासाठी सहन केलं नाही, जाऊ दे हरकत नाही. आतापर्यंत मी तेच केलं. काही झालं तर मी आपलं सहन करत गेलो. परंतु आता किती दिवस सहन करायचं. आज अधपतन झालं ना आमचं. संपायला आलं ना आम्ही. हे बाकीच्या कार्यकर्त्यांचे जे काही बिचारे 6 जण निवडून आले त्यांच्यामुळे त्या ठिकाणी आमचं काहीतरी टिकलंय. मग अंबादास दानवे जबाबदार नाही आहे सगळ्यांना तुम्ही म्हणताय? तो स्वतः जबाबदार म्हणेल का नाही म्हणाल तो परत खोटंच बोलेल. नाही मी इकडे फिरलो, मी तिकडे फिरलो. लोक तर आहेच. जबाबदार आहे तो.
तो हे म्हणेल की नाही सगळ्या महाराष्ट्रात झालं आपल्या इथं झालं तर काय फरक पडला, हे त्याचं मागच्या वेळेस इलेक्शनला ते असंच म्हणाले. असंच म्हणतील पण तसं नाही आहे. आपली काही जबाबदारी असते ना. आज आपण अजून अधिक प्रयत्न केला असता तर त्या ठिकाणी आपण अजून जागा आणल्या असत्या. महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे आणि मराठवाड्यात संभाजीनगरचा विषय वेगळा आहे ना. हे संभाजीनगरचा विषय भावना विषय असतो. म्हणून मी त्या दिवशी समोर उद्धव साहेबांच्या सभेच्या वेळेस मी स्वतः दंडवत घातला, नतमस्तक झालो की आपण हे करा. आता हे सगळं भावनाविषयी पण कॅच केलं पाहिजे. मी स्वतः माझ्या त्या गाडीवर उभं राहून त्या ठिकाणी हातात मशाल हे केले आणि सगळ्यांना सांगितलं मशाल मशाल मशाल. आणि जिथे पण मी जायचो ना प्रचाराला मी सांगायचो 4 मशाल, 4ही मशाल करायचे असं सगळीकडे तुम्ही हे केलं हे सांगताय, पण अखेरचे काही दिवस अंबादास दानवे संपर्कातच नव्हते. 5-6 दिवस गायब होते. जरा कुठे गायब होते माहित नाही. ते गेलेले होते कुठं गेले होते माहित नाही. का होते का नाही होते, का अभ्यास करत का PhDचा अभ्यास करत होते काय माहित नाही. प्रचाराला गेलेच नाहीत ते. नाही म्हणजे काही ठिकाणी गेले फक्त त्यांचे जे खास. यामुळे फटका तर बसला असेल ना. फटका बसला ना. आता त्यांनी आमचं काय ठरलं होतं दोघांचं की आपण दोघं मिळून त्या ठिकाणी आपण हे आलो, कशाला मुंबईचे लोक पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आपण दोघं त्या ठिकाणी मिळून प्लॅनिंग करू. प्लॅनिंग करायचं, हा करू असं करून द्यावे. एक तर तुम्हाला सांगतो की हे योग्य नाही आहे. आज आपल्या पक्षाचं नुकसान होत आहे हे लक्षात आलं पाहिजे. तरी त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना करायचं आहे का नुकसान असं वाटतंय? काही समजत नाही. काय कोणाशी काय ऍडजस्टमेंट केली का काय केलं काही समजत नाही. हा म्हणजे हा गंभीर आहे, पण जर असं ऍडजस्टमेंट केलं असेल तर काही समजत नाही. काही बरं. दुसरं असं अनेक जण म्हणतात की भाजपाला फॉरवर्ड म्हणजे आम्ही जी आता ती यादी बनवली ना ती यादीमध्ये मला विचारलं पण नाही काय असे लोक ठेवले. म्हणजे भाजपला नाही ती यादी जी केली ना उमेदवारीची ती मला माहित पण नाही, मला सांगितलं पण नाही. त्यांनी स्वतःच केलं. कोणाला फॉर उमेदवार होते बहुतेक. आज मला भाजप आली सगळी 58 भाजप आली तर समजून घ्या तुम्ही फॉरच आहे.